नमस्कार, मी तुमचा लाडका गौऱ्या जोटकर पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीसाठी पूर्ण 2 वर्षानंतर ब्लॉग घेऊन. ॲक्च्युली हा आमचा पहिला ब्लॉग आहे. आजपासून आम्ही चालू केलं आहे ब्लॉग बनवायला आणि आज ॲक्च्युली आमचा मोठा कॉल आहे रामनवमीचा. तर आम्ही आज मिराशीनगर येथे कांजूर मार्ग येथे आमचा कॉल आहे, थोडा मोठा कॉल आहे. आता आम्ही सगळं चाललो आहे जनरेटर आणायला. सर्व तयारी चालू आहे, सगळी पोरं आधी कामं चालू आहेत. सर्व आरती पोरं दुसरी कामं करतात, आम्ही चालू जनरेटर आणायला. जसं गाडीची एसीची हवा काढतात. तर भेटू आपण नंतरला. चला बाय. तर हळूहळू आता तयारी चालू आहे आमची. सगळ्यांना कामं वाटून दिली आहेत. काही पोरं कामावर आहेत, ते कामावरून आल्यावर त्यांची आहेत ती कामं करणार आहेत. तर आमच्या वाटणीची आम्ही आता कामं हळूहळू चालू केली आहेत. तर बघू आता पुढे कशा गोष्टी घडत आहेत, कसा कॉल वाजतो वगैरे बघू. भेटू तुम्हाला आता थोड्याच वेळात. झालं आता घेऊन, आता आम्ही निघालो आहे घराकडे. तर भेटू तुम्हाला आता घरीच, कारण बाकी पुढची पण तयारी बाकी आहे, ती सगळी करतो आणि भेटतो तुम्हाला अजूनच. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर जसं की मी तुम्हाला मगाशी बोललेलो की सगळ्या पोरांना अर्धी कामं वाटून घेतलेली आहेत. तर आता वाजले संध्याकाळचे 5 वाजलेत. आमचा कॉल ऑलरेडी चालू झालेला आहे. म्हणजे कसं असतं, ह्या पालखीला ही पालखी आधी त्यांच्या मंडळाच्या सगळ्या चाळींमध्ये फिरते आणि मग नंतर ती मिरवणुकीला बाहेर निघते. तर आता ती पालखी आतमध्ये चाळीत फिरते. तिकडनं आता जस्ट वाजवून आलं, अजून फिरायची बाकी आहे. ती फक्त 2च चाळ अजून फिरून झाले आहेत, बाकीचे बाकी आहेत. आणि पोरांनी आपल्या इकडे बाकीचा सेटअप लावून घेतला आहे. तर तो सेटअप मी तुम्हाला दाखवतो. हा आपला रोटोचा सेटअप आहे आणि मागे इकडे इकोवर 5 भोंगे, LED, मागे राम आणि वरती आपला लोगो टाकला आहे. असा काही सेटअप तयार झाला आपला आजचा. तर आता बघू पुढे कसं काय होते. आतमध्ये आधी चाळींमध्येच फिरणं पालखी, बाहेर निघायला कदाचित 7-7:30 वाजतील. तर बघू. तर चला आता चाळींमधला माहोल दाखवतो तुम्हाला. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर ऑलमोस्ट झालेच आहेत सगळेच. एक लास्टचा बाकी आहे. तिकडे दादा वगैरे सगळे वाजवत आहेत. तिकडेच चाललो आहे आता. बघा म्हणजे केवढं काय बाकी आहे आता. तर चला तिकडेच भेटू.
इकडेच एंड करतोय. मला नंतर शूट करता नाही आलं जरा, कारण तिकडे पोरं वाजवत होती आणि नंतर मग आम्ही म्हणजे अर्धी पोरं तिकडे वाजवत होती आणि अर्धी पोरं आम्ही मग नंतर सगळा सेटअप सोडायला घेतलेला. माझ्यासोबत ऋषीदादा, पंकजदादा, बाबूदादा, केतनदादा, अजून 3-4 जण पोरं आम्ही होतो. ते आम्ही जण सगळे सेटअप काढत होतो. तर मग त्याच्यामुळे शूट करता आलं. मग ते सेटअप काढून झाल्यावर सेटअप नेण्यापासून पुढे काहीच शूट करता आलं किंवा नंतर तेव्हा ब्लॉग पण नाही एंड करता आला. तर आज खूप दिवसानंतर हा मी ब्लॉग एंड करतो, कारण माझे एक्झाम्स पण चालू होते. सो मला ते एडिटिंग वगैरे काहीच करायला नाही भेटलं. सो आता एक्झाम्स फायनली संपले आणि आत्ता हा ब्लॉग पण फायनली संपला. तर थोडेच दिवसात आता हा तुमच्या ब्लॉग भेटीला येईल. तर चला भेटू आणि मला प्लीज कमेंट करून सांगा कसं झालं हा ब्लॉग, कारण 2 वर्षानंतर पुन्हा चालू केलं आहे. आणि तुम्हाला आता ह्या चॅनलवर खूप सारे परत ब्लॉग्स बघायला भेटतील. म्हणजे जसे माझे खंडोबीटचे ऑर्डर असतील, साईकृपा भजन मंडळाचे ऑर्डर असतील, शिवसंस्कृती प्रतिष्ठान म्हणजे ढोलताशा पथकाचे ऑर्डर असतील, असे सगळे ऑर्डर तुम्हाला बघायला भेटतील. किंवा इतर कुठे मी फिरायला वगैरे गेलो तेही ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला आता ह्याच चॅनलवर. सो ह्या चॅनलला आता कंटिन्यू राहा आणि नवीन नवीन अपडेट्स पाहत राहा. तर चला पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. साईराम.